श्री नवनाथ भक्ती सार अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 39। या अध्यायाची फलश्रुती युद्धात विजय प्राप्त होईल। श्री गणेशाय नमः। जय 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 आदिनाथा, कर्पूरवर्णा उरगभूषिता, बोलवी पुढे ग्रंथार्था, नवरसादी कृपेने मागील अध्यायी केले कथन। चरपटीचा होणी जन्म, दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला। उपरी एकादश नाथांपासून 84 सिद्ध झाले पूर्ण। त्यांची सांगितली नामे यथाविधी करून या, एक गहणी वेगळा करून 72 आठाने केले निर्माण। उपरी मिळनात चौरंगी अडभंगळ 12 सिद्ध निर्मिले, एकूण 84 सिद्ध पूर्ण। पुढे आता ऐका कथन। सरपटी करी तीर्थाटन, कथा कैसी वर्तली। गया प्रयाग काशीहून जगन्नाथ मल्लिकार्जुन, फणी पर्वत रामेश्वर करून कुमारी दैवत पाहिले। 12 मल्हार हिंगलाज, 12 लिंगे तेजपुंज, सप्तमोक्षपुऱ्या पाहुणी सहज मही प्रदक्षिणा घातली। सकळ महीचे झाले तीर्थ, गुप्त प्रकट अत्यंभूत, परी एक राहिले इच्छिले तीर्थ, स्वर्ग पाताळ तीर्थात। करुणी मणिकर्णिकेचे स्नान, सकळ स्वर्ग यावे पाहून, उपरी पाताळ भुवनी जाण, भोगावती वंदावया। ऐसा विचार करुणी चित्ती, गेला बद्रिकाश्रमाप्रती। तेथे नमुने उमापती, पुढे चालिला महाराजा। व्यानप्रयोगी भस्मची मुठी, चर्चुनिया निजललाटी, तेने करुणी वातगटी, गमनाते दाबीत असे। मग आदित्य नामे मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण। तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमत असे, की मनयोगाचा धीर धरुणी करी सरपटलंगी महेंद्रगिरी। शैल्य बर्फ लहरी, अंगी झगट करीताती, सविता तेज अति अद्भुत, परम तीव्र दाहाते करीत। तेने करुणी बर्फगणात वितळपणी मिरवत, जैसे पर्जन्यकाळी मही वितळे मित्र तेज प्रवाही। त्याची नाही ते समयी हिमाचल कण वही वटले। ऐसे करुणी गमन स्थिती, लंघुनी गेला स्वर्गाप्रती। तो प्रथम शृंग मारुती, सत्य लोका पाहिले। जाताचे गेल्या विधी सभेत, चतुर आननाचे चरण वंदित। वंदुनिया जोडुनी हस्त, सन्मुख उभा राहिला। विधी पाहुणे चरपटासी, म्हणे कोण आला योगाभ्यासी। ऐसे बोलता ते घडीसी, नारद उभा ते होता। तो त्याच्या सन्मुख होऊन म्हणे महाराजा चतुरानना। मग मुळापासून जन्मकथन तयापासी बदला तो। ऐकुणी विधी सर्व वृत्तांत, आनंदला अति अद्भुत। मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला। हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत चुंबन, म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गासी। एरे म्हणे जी ताता, नारदे ओपिले दत्त हस्ता। तेने वरद पाणी माथा, टाहूक केला बाळासी। मग सकळ चरपटी ते विद्यार्णव, वैखरी पत्रे आणून ठेव। त्यावरी मोदाने कमलोद्भवे, श्रवणपात्री भरलासे। तो कुशळ विद्यारत्न, श्रवण शक्ती की साठवण, परम आल्हादे आनंदून, पुन्हा चुंबन घेतसे। यावरी बोले चतुरानन, बाळा कामना वेधली कोण। एरू म्हणे तव दर्शन, घ्यावे म्हणे वाटले हो। यापरी होता कामना चित्ती, तेथेची वेधली कृपामूर्ती। की मणिकर्णिका स्नानाने गुती, भोगावती पाहावी। यावरी बोले कमलोद्भव, 12 एक सवस्तर येथे असावे। त्यात पर्वणी आल्याचे अपूर्व, स्नानाचे जाऊ सकळीक। ऐसे बोलता कमलोद्भव तात, अवश्य म्हणे चरपटीनाथ। यापरी पाहता सत्य लोकात, बहुत दिन लोटले। परी चरपटाने नारद मुनी, वर्तती एकचित्ते खेळणी। चैनन पडे एका वाचुनी, एकमेका क्षणात। यापरी कथा पूर्वा पारेसी, नारद जातसे अमरपुरीसी। तो सहस्र चक्षु देखता त्यासी, विनोदोक्ती पाचारी। देखताचे हा तपोवृंद, म्हणे यावे कळी नारद। ऐसे शक्राचे ऐकुणी शब्द, मुनिक्षोभ पावला। चित्ती पेटला कोपाग्नी, अंतरी जल्पे नारद मुनी। म्हणे तोही समय तुझ लागुनी, एक वेळा दाखवीन। ऐसे म्हणून स्वचित्तांत, नारद जाता आपल्या स्थानाप्रत। त्यासही लोटले दीन बहुत, परिशब्द चित्तांत रक्षित असे। तो सांप्रत काळी सरपटमुनी, विद्यापात्र प्रलयाग्नी। ते पाहुणे जल्पे नारद मुनी, इंद्र आहुती योजावा। ऐसे कामरत्नी इच्छाधामी, रक्षित असता देवस्वामी। तो एके दिवशी श्रवण उगमी, शृंगारीला चरपटतो। म्हणे बांधावा ऐक वचन, कामे वेधले माझे मन। की अमर कुसुम वाटिकाश्रम, पाहू क्रीडे कारणे। सरपट म्हणे अवश्य मुनी, चला जाऊ येची क्षणे। ऐसा विचार करुणी मणी, अमरपुरी चालिला।
मार्गी चालता सरपटनात शांतपणे मही पाऊल पडत ते पाहुणे कमलोद्भव सूत सरपटता ते बोलत असे म्हणे सखया जाणे येणे आहे परम लंबित वाणे तरी गमन ऐसे चालीने घडून कैसे येईल सरपट म्हणणे आम्ही मानव आमची हीच चाली काय करणे तुम्हापाशी असे चपल उपाव तरी तेने करणी मज न्यावे की नारदे ऐसे शब्द ऐकून कार्यकामणी मोहित मन मग मार्गावा लागी स्थिर होऊन गमन कळा अर्पिली जो महाद्भूत कमलापती तेने दिदली होती नारदाप्रती ती प्रारब्ध बळे सरपटाप्रती लाधली असे अवचित्ती ती गमन कळा कैसे स्थित इच्छिला ठाया ती नेत आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो आयुष्यभावी वर्तमान गुप्त कृत्ये झाली होऊन कोण्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी पडत असे ऐसे कळा ती गमन स्थिती सरपटाते होता प्राप्ती मग हृदय सरिता भरती तो या आनंदाचे लोटले मग उभय एके कले करून मार्गी करीते झाले गमन एकासारखा एक चंड किरण स्वर्गा लागी मिरवले मग लवता डोळ्यांचे पाते मनोवेगी अपूर्व वस असत गगनचुंबित मार्गे अमर क्षितीत कुसुम वाटिकेत पातले तव तेथे नाना तरु विस्तीर्ण गगनचुंबित विशाळ वन ज्यांच्या कुसुम सुगंधे करून अमोघ पाषाण मिरविती सहस्त्र योजन कानन समस्त झाले आहे गंध व्यक्त ते पाहून या सरपटनात परमचित्ती आल्हादे मग कुसुम वाटी करिता गमन खेळती नाना क्रीडा वचने खेळता खेळता येती दिसून पियुष फळे त्या ठाया नारदासी म्हणे चरपटनात फले बक्षावी कामना होत नारद म्हणे कोणी हस्त धरिला आहे तुमचा मग मन मानेल तैसे फळ तोडून या तपोबळ भक्षण करीती एकमेळ उभय सूत विधीचे पेन तयांचे बीज साली सांडून पियुष रसाचे करीती सेवन उपरी सांडून ते स्थान अनेक स्थाने सेविती फळे तोडिता पक्व शाखा मही पडती विभक्त रुखा ऐसी ठाई ठाई कुसुम वाटिका मही लागी दर्शवी यापरी उभय ते समयी कुसुमे तोडिती गंध प्रवाही आणि भूषण मिशे सर्वदेही घेऊन काही जाता ती तो ब्रह्मदेव देवतार्चने बैसता ठेविली पुढे नेऊनी म्हणती ताता हिंडता काननी अपूर्व पुष्पे आणली ऐसे धैर्य ते नित्य उभय पाहती बागायत परी रक्षक येता मार्गी तेथ निज दृष्टीने न दिसती मनात होणी साशंकित म्हणती कोण येतो न कळे येथ सकळ नासुनी बागायत जात आहे येथुनी मग ते रक्षक पाहतीवरी गुप्त बैसती अन्य क्षेत्री तो एके दिनी उभय सत्वरी कुसुम वाटिके संचरताची विभक्त ठाया सरपट गेला फळे तोडावया तो रक्षक येऊनी पृष्ठीमाया सरपटाते धरी येले ते नारदाने पाहून त्वरे करुणे केले पलायन स्वस्थानासे जाऊन स्थिर होऊन राहिला एरीकडे लतिका पाळ धरून या सरपट बाळ एताची भेदिले मुख कमळ हस्त प्रहारे करुणिया तेने कोपोणी तपकेसरी की अपूर्व फासे वैश्वानरी मग तीव्र शिका आहुती बनकरी चावावया धावत असे करी कवणी भस्मचिमुटी वाताकर्षण जल्पे होती तेने करुणी बनकर थाटी व्याप्त झाले सकळीक परम अस्त्र ते कठीण सकाळचे भेदले हृदय स्थान तेने देहीचा सकळ पवन कुंठित झाला ते समय कुंठित होता स्वाच्छ्वास तेने प्राण झाले कासावीस सकळ उलथोणी महिस डोळा विकास दाटला गात्रे कापती थरथराट मुखी रुधिरांचा पूरलोट नेत्र वटारुणी सुळवट बुबुळाते दाबीताती ऐसा होता विपर्यास तो आणिक बनकर त्या ठायास मागून येता सहज स्थितीस तेथे पाहिले सकळिका तो व्यवस्थित सकळ बनकर पडल्या आहेत महीवर ऐसे पाहुणे करती विचार त्वरे एवढी नगरक्षिती म्हणती महाराजा हे नृपती एक जोगी अर्कस्थिती झाला असे महाराजा बाळरूपी अतिसान तेने बनकरांचे घेतले प्राण हृदय पेटला प्रलया नळा समान दशा मिरवू म्हणत असे अनेक वल्ली तरु पाहतो फिरत आहे बागाईत न चले आमचे महात्म्य तेथ म्हणून आलो या ठाया मग पाचारुणी सुरवर मेळ इंद्र म्हणे तुम्ही जाऊनी सकळ शांत करून या बाळ धरुणी आणा मज पुढे नावरे तरी करा बंधन शस्त्रांचे करावे कंदन युक्ती प्रयुक्ती करून अरिष्ठाते दौडावे ऐसे बोलता देवपाळ सकळ देव उठले सबळ
सरपट प्रताप समुद्र जळ राशन करू पाहती की ते सैन्य नोहे वडवानळ अति क्षोभुनी शिखाजाळ शस्त्रांची महादळ घेऊन या चालिले एताची कुसुम वाटे निकटी सरपट पाहता झाला दृष्टी मग सावध राहुनी कोपान्न पोटी लहरा सोडू म्हणत असे भस्म चिमटी करी कवळून सावध उपा ब्रह्मनंदन तो देव सैन्य अपार धन निकट येऊन बोलत असे पाहुणे तयाचे तीव्रपण मणी म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ विद्या अपार शीन कासयासी करावी सकळ अस्त्र प्रतापतरणी त्यात अस्त्र मुकुटमणी त्याची द्वंद्वाचे पाठवून वाताकर्षण रुजवावा मग हाती भस्मची मुठी वाताकर्षण झाले होती पाहुणे देव चमू ठाटी सव्य अपसव्य फेकीत असे मग तो अस्त्र प्रयोग कठीण सकळ चमू घाली वेष्टून सर्वाहृदय संचरून आकर्षेला वाटतो सर्वांते वात होता लिप्त स्वाच्छ श्वास झाले कुंठित मग ते शस्त्र अस्त्र हस्त मोकलोणी देताती प्राण होणी कासावीस देह सांडिती स्वर्गमहीस रुधिर येऊनी आणनास पूरवाहे भडभडा नेत्रद्वारे वटारून सकळ सांडू पाहती प्राण गात्रे विकळ शव समान सकळ कानने मिळवले ऐशा दर्शेत देव सघन होता एकीकडे पाकशासन हेरभृत्य पाठवून समाचार आणवी एवढी हेर पाहुणी तेथे सांगते झाले अमरपाळा ते म्हणती महाराजा अत्यंभूत देव सर्वस्वी निमाले परी पुढे आता येथे येऊन अमरनाथ तुमचे सकळ जीविता ओस नगरी करील की बाळरूप दिसतो सान परिकृतांताचा घेईल प्राण प्रलय रुद्र तो आकर्षण करील मही वाटत असे की महाप्रलय आजीच आला ऐसे परी भासे आम्हाला ऐसे ऐकुणी बहु बोला पाकशासन दचकत असे यावरी धैर्य धरुणी बोलत सिद्ध करा ऐरावत महाप्रलय वज्र घाते भग्न करणे तयांसी ऐसे ऐकुणी बोलती हेर म्हणते न्यून काय झुंजणार परी तो धनुष्या लागी शर न लावी अजुनी महाराजा पाहता रणांगणी विपरीत करीतो करणी उगीच स्वाच्छ श्वास कोंडुनी प्राण सोडिती झुंजार तेथे तुमचे वज्र अस्त्र काय करील सहस्त्र नेत्र त्यांची विद्या गुप्त क्षेत्र काही करू नेदीच नातरी उगलाची जाईल प्राण मग सकळ राहील मुखभंजन तरी दशकरा ते साह्य करून येथे आणावा महाराजा त्याची होताची दृष्टादृष्टी त्याची होय श्वासकुंठी तरी महाराजा हे दयाजेटी शिवसाह्य करावा तरीच देव उडती नातरी सगळ्यांची होईल शांती तस्मात आता युद्धाप्रती जाऊ नये महाराजा ऐसे ऐकता हेर भाषण उठता झाला पाकशासन वाहनारूढ प्रत्यक्ष होऊन कैलासासी पातला ते शिवगण वेष्टीत सदाशिव बैसला होता महादेव तो अकस्मात देवराव जाऊन या पोहोचला चरणावरी ठेवडी माथा म्हणे महाराजा आदिनाथा तुम्ही अमरपुरी मज पतिता अमर करुणी बैसविल्यावरी दानवे थोर गांजिल्यावरी वारंवार संकट निरसुनी सत्वर पदस्थापना मज केली परी आता निर्वाण आले देव सकळ प्राणा मुकले सांगावया तुम्हासी वहिले उरलो आहे इतू कामी शिव म्हणे ऐसा कोण आला आहे स्वर्ग चढून शक्र म्हणे स्वदृष्टीने पाहिला नाही महाराजा कुसुम लतिकेचा केला नाश म्हणून पाठविले सर्व देवांस त्याचा समूळ होता प्राणनाश पळून आलो येथे मी ऐसा एकदा शिवशंकर गणांचे आज्ञा देत सत्वर सिद्धी होणी चला समग्र समागमे माझिया आणि विष्णूंचे करा श्रुत तो होवो अनायसे सहित ऐसा एकदा दूत विष्णू समीप धावती मग गणांचे अष्टभैरव अष्टपुत्र घेऊन शिव शतकोटी समुधाव अमरपुरी पातला चढा ओढी रणात देव मिळाले समस्त सरपटीने दृष्टी देखत भस्म चिमटी कवळली चित्ती म्हणे कासे औशीर उगाची शीन करावा थोर निवृत्तीत करुणी थोर व्यवहार बोलवावे सर्वांची ऐसे सिद्ध करुणी वचन प्रयोगी अस्त्र वाताकर्षण अस्त्रदेवता सिद्ध करून श्वासबंद शिवासहित श्वास झाले कुंठित शिवासहित देव झाले एकदाची मही कारण ढासळून पाडिले जे तरू पल्लव शाखी मूळ खडता पडती शेखी तेवी अवस्था झाली ने की महीवरी पडता ती त्यापरी शिवादी शतकोटी गण मुख आच्छादी पाकशासन
पुष्प वाटिके विकल प्राण मूर्छागत झाले ते अवघे पडले निचेष्टित परी नारद दुरोणी विलोकित हस्तपाद खुंडिता हंसत अमरनाथा पाहुणी मणी म्हणे बरे झाले अहंकारी सर्व गळाले देवान माझे कित्येक मेले शवे झाली शरीराची कुसुमलता पाळक बनकर ते सगळी सांडले देह अवसर प्रेत होणी महिबर भये करुणी पडी येले कोणा रुधिराचा बडबडाट मुखी अपार पूर लोटत श्वेतवर्ण चक्षुपाट वटारुणी दाविती एरीकडे शिवदूत गेले होते वैकुंठात विष्णू लक्ष्मी महाद्भुत वृत्तांत सर्व सांगती मंती महाराजा कमलाक्षा मही दक्षा सर्व साक्षा राक्षसारी मोक्ष मोक्षा निज दासा कैवारी नेनो अमरवणी कोण आला आहे बलिष्ठ जाण तेने सकळ देव केले तृण गत प्राण झाले ते एकटा उरला अमरनाथ तोही शीघ्र येऊनी कैलासास स्तवून या उमानाथास युद्धा लागी गेलासे शतकोटी गणांसहित वीरभद्रासो देव समस्त सवे घेऊन उमानाथ युद्धा लागी गेलीसे भवजाता अमरपुरीसी आम्हा पाठविले तुम्हा पासी आपण चलावे त्या कटकासी म्हणून आम्ही धावलो ऐसा एकता मधुसूदन विचारण पाहता विष्णुगण 56 कोटी मेळहून गरुडारूढ झालासे टाळ ढोल दुदुंबी नाद समारंभी श्री गोविंद अमरपुरीत झाला नाद ऐसे येऊनी पातले समस्त बैसले घालुनी पाळा आराटीती विष्णू मंडळा धरा मारा शब्द कोल्हाळा एकदाची करिता ती शिवगणजे शिवासहित देवांसह अमरनाथ परम पाहुणी अवस्थित विष्णू म्हणे क्षोभला सकळ दूता आज्ञापित म्हणे तुमचा होयतात धरा मारा अवलंबित शस्त्रे अस्त्रे करुणिया आपण घेऊन सुदर्शन गांडीव सजविले लवून इतुके चरपटनाथ हे लक्षून भस्म चिमटी कवळीत असे मनात म्हणे विधी कुमार सुदर्शन हे आहे अनिवार्य तरी आपण आधीच वारासार करून या बैसावे मग मोहनास्त्र जलपुणी होती सुदर्शन नामी फेकली भस्म चिमटी ते मोहनास्त्र सुदर्शन नेटकी ते पाहुणे चरणस्थित काय करिता झाला नाथ विष्णू गण करुणी समस्त वाताकर्षण योजिले वाताकर्षण प्रयोग नेटी गणी फेकेता भस्म चिमुटी तेने विष्णू कटक सुभट स्वाच्छोश्वासे दाटले कोंडताचे स्वाच्छोश्वास धैर्य नवरे मग समजतात मग देह सांडुनी सकळ धरणीस धुळे माझी लोळती खर सायके मोकळे हस्त शस्त्र विकार झाला बहुत मुखी रुधिर विचकोणी दात नेत्र श्वेत करिताती सकळ सांडू पाहती प्राण हस्तपाद आपटीती दुःखी होऊन ते पाहुणी मधुसूदन सुदर्शन प्रेरित असे सुदर्शना ते वैडूर्य खाणे की येऊनी राहिले सहस्त्र तरणी ऐसे अति चंचळाहुणी चपळ महाअस्त्र ते जैसा अश्वात श्यामकर्ण की धेनुगणे सुरभिरत्न ते विअस्त्र सुदर्शन जांज्वल्यपणे मिरवेते ते सुदर्शन कोपे करून प्रेरिता झाला रमारमण परी ते नाथापाशी येऊन मोहे करुणी वेष्टले चित्ती म्हणे पिप्पलायन हा प्रत्यक्ष विष्णू नारायण स्वामी आपला वाचवा प्राण गोट घेतला दिसेना तरी हे युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाही निमित्ते सहज करुण्या काही खेळ मज दावीत असे ऐसा विचार करुणी चित्ती नमन केले नाथाप्रती नमोनिया दक्षिण हस्ती जाऊन या विराजले सरपटा हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म मग तो चरपट चांगुलपणे प्रत्यक्ष विष्णू भासत असे एरीकडे वैकुंठनाथ आश्चर्य करी स्वचित्तांत म्हणे मोहनी सुदर्शनाते घेतले कैसे अरिष्ठाने मग हाती गदा परताळून येता झाला रमरमण ते चरपट दृष्टी पाहून ते चरपट तेथे दृष्टी पाहून भस्म चिमटी कवळीत असे वाताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करुणी तप्प पात्र समोर लक्ष्मी गंज गात्र प्रेरी अस्त्र दुर्घटते मग ते अस्त्र पवन गती संचत्य झाले हृदयाप्रती तेने झाले अरिष्टती धडाडून पडी येले हस्त विभक्त होणे गदा पडती झाले क्षिती आल्हादा 5 जन्य प्रियप्रद गोविंदा चोडून या मिरवत ऐसा होता अव्यवस्थित ते पाहून या सरपटनात मग विष्णू जवळ येऊनी त्वरित निज दृष्टी विलोकिता विष्णू लागुणी तो दृष्टी पडला कौस्तुभ म्हणे मनात म्हणे आपणा लागुणी भूषणाते घ्यावा हा
ऐसे म्हणून स्वचित्तांत वै जयंतीसी काढून घेत गळा उपणी मोवळी ठेवीत रत्नमुकुट विष्णूंचा शंखचक्र आदी करून हाती घेतसे ब्रह्मनंदन गदा कक्षे माझी घालून शिवापाशी पातला शिव पाहुणे निर्जदृष्टी तो कपालपात्र आणिले पोटी ते घेऊन झोळी त्रिपुटी सोडून या चालीला चित्ती गमना गमन ध्यान त्वरे पातला सत्यग्राम पित्या पुढे शीघ्र येऊन उभा राहिला चरपटतो 5 जन्य सुदर्शन सव्य अपसव्य कराकरण कक्षे कदा हृदयस्थान कौस्तुभ गळा शोभवी ते पाहुणे नाभिसूत विष्णुचिन्हे भूषण स्थित मोवळे मुकुट विराजित अर्क तेजी चमकोनिया ऐसे चिन्हे पाहता विधी म्हणे तचकला विशाळ बुद्धी म्हणे मुला काय त्रिशुद्धी केले आहेसी कळेना मग चरपटाचा धरुणी हात आपल्या अंकावरी घेत गोंजारुणी पुसत चिन्हे कोठून आणली ही एरी म्हणे ऐकातात सहज चक्राच्या कुसुमलतात खेळत होतो पाहत अर्थ माते बनकरे ताडिले मग म्या कोपे वणकर मारुनी टाकले महीवर तया कैवारे हरिहर झुंजावया पातले मग मी चित्ती शांत ठेवून विकळ केले भव विभू प्राण तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा ऐसे ऐकतात चरपट गोष्टी परम दचकला परमेष्ठी मग हृदय धरुणी नाथ चरपटे गौरवित बाळाते म्हणे वत्सा माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित महादेव तो आराध्य दैवत मज सह जगाचा जरी ते होतील गतप्राण मग मही त्या वाचून आश्चर्यरहित होऊन जीवित्व आपले न चाले तरी बाळा उठ वेगी क्लेश हरुणी करी निरोगी नातरी मज जीवित्व भागी अंत्येष्टी करुणे जाई का ऐसे बोलता चतुरानन चित्ती वेष्टना कृपे करून म्हणे ताता उठवीन सकळिका चालकी मग विद्या आणि चरपटनात त्वरे पातले अमरपुरीत तो हरिहर अव्यवस्थित चतुराणने देखिले मग प्रेमाश्रू आणूने डोळा म्हणे वेगी उठवी बाळा वाताकर्षण चरपटे कळा काढून या घेतले वात प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन उपरेज एका गतप्राण संजीवनीने उठविले सकळ सावध झाल्या पाटी ब्रह्माकरी धरुणी सरपटी विष्णुभावांच्या पदपुटी निज हस्ते लोटीला परी विष्णू चिन्ह भूषण स्थित पाहून या रमानात कोण हा विधी ते पुसत तोही प्रांजळ सांगत असे मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवान कारण विष्णू सकल वृत्तांत ऐकून ग्रीवे लागी तुकावी मग म्हणे मग भूषणे वर्तले नाही विभक्तपण माझाचे अवतार जाण सरपट नाट्य आहे हा मग परमेष्ठी हस्ते करून सरपट अंगीचे काढून भूषण विष्णू लागी देऊन चरणी माथा ठेवीत असे असो सगळ्यांचे समाधान पावले स्वस्थान सरपट अवतार पिप्पलायन सर्व देवांलागी समजला कपालपात्र शिवे घेऊन गणांसह पावला स्वस्थान अमरपुरी सहस्त्रनयन देवांसहित गेला असे मग विधीने सरपट करी वाहून पाहता झाला ब्रह्मस्थान एरीकडे नारद गायन करीत आला शक्रापासी इंद्रालागी नमस्कारून म्हणे तुम्हा झाले थोर विघ्न येथे कोणता नारद येऊन कळी करून गेला असे आम्ही तुमच्या दर्शने येता कळीचे नारद आम्हा म्हणता तरी आजची कैसा बळव्यथा कोणे दाखविली तुम्हासी ऐसे नारद बोलता वचन म्हणे खोचला सहस्र नयन चित्ती म्हणे हेची कारण नारद आम्हा भवलासे ऐसे समजूनी स्वचित्तांत कळीचे नारद कदा न म्हणत अल्पपूजने गौरवित मग बोळविले तयांसी एरीकडे चतुरानन गेला स्वस्ताना सरपटीशी घेऊन तयामागे नारद येऊन सत्यलोके देखिला यापरी पुढे खेळीमेळी पर्वणी उत्तम पावली बळी मणिकर्णी केसी सर्व मंडळी स्नानालागी जातसे 21 वर्गीचे लोक समस्त मणिकर्णिकेचे आले बहुत त्यान माझी सरपटीनाथ विधी घेऊन आलासे मग तात पुत्र करुणी स्नान परतोनी आले स्वस्ताना या उपरे सहज स्थित होऊन सवस्त्र भरला असे नारद विद्या पूर्ण गमन मणिचिंतिता पावे स्थान तयामागे गौरवून भोगावतीसी पातला विधिसूत चरपटनाथ गमन करीत महियेत तेथे करुणी अन्य तीर्थ भोगावतीसी जातसे करुणी भोगावतीचे स्नान सप्तपाता दृष्टी पाहून बळीरायाच्या ग्रही जाऊन वामनाथ ते वंदिले बळीने करुणी परमातिथ्य बोळविला सरपटीनाथ यापरी इच्छा पूर्ण नाथ
भ्रमण करी महिसी ऐसी ही कथा श्री सुरस कुसुममाळा ओपी त्यास कवी मालू श्रोत्यांस भावे करुणी अर्पित असे नरहरी वंशी धुंडीसूर ऐसी कथा ही सुरस कुसुममाळा ओपी त्यास कवी मालू श्रोत्यांस भावे करुण अर्पित असे नरहरी वंशी धुंडीसूत अनन्य भावे संता शरणागत मालू ऐसे नामदेहा प्रत ज्ञानकृपे मिरवित असे स्वस्ति श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्याकार सदा परिसुत भाविक चतुर 39 गोढा श्री कृष्णार्पणमस्तु। अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।